नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या अवयवाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तो अवयव म्हणजे मूत्रपिंड अर्थात किडनी. आजकाल किडनी स्टोन, किडनीची सूज, क्रिएटिनिन वाढणे, डायलिसिसची गरज भासणे अशा समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. पण या अनेक समस्यांची सुरुवात आपल्या चुकीच्या जीवनशैलीतून, अपुऱ्या पाणी पिण्याच्या सवयीमधून आणि अयोग्य आहारातून होत असते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आयुर्वेदामध्ये पाण्याला जीवनाचे स्थान दिले आहे. शरीरातील प्रत्येक पेशीला कार्य करण्यासाठी पाण्याची गरज असते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरात रसधातूची निर्मिती चांगली होते. त्यानंतर रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या सर्व धातूंची योग्य निर्मिती होते. परंतु शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर या संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम होतो आणि त्याचा सर्वाधिक ताण मूत्रपिंडांवर येतो. मूत्रपिंडाचे मुख्य काम म्हणजे रक्तातील अशुद्ध पदार्थ बाहेर टाकणे, शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी द्रव्ये लघवी वाटे बाहेर काढणे, शरीरातील क्षारांचे संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करणे, तसेच हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रक्रियेलाही सहाय्य करणे. त्यामुळे किडनी निरोगी असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. किडनीचे आजार होण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेसे पाणी न पिणे. अनेक जण दिवसभर पाणी कमी पितात, त्यामुळे लघवी घट्ट होते आणि त्यामधील क्षार एकत्र येऊन हळूहळू मूतखडा तयार होऊ लागतो. दुसरे कारण म्हणजे अयोग्य आहार. जास्त मीठ, जास्त तिखट, फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि शीतपेये यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो. याशिवाय रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिवापर करून पिकवलेल्या अन्नामधील काही अपायकारक घटकांचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितके ताजे, स्वच्छ आणि संतुलित अन्न खाण्याचा प्रयत्न करावा. किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा दिसून येत नाहीत, पण हळूहळू लघवीमध्ये जळजळ होणे, लघवीत रक्त येणे, कमरेच्या बाजूला तीव्र वेदना होणे, शरीरावर किंवा चेहऱ्यावर सूज येणे, त्वचा काळपट दिसणे, सतत थकवा जाणवणे, भूक कमी लागणे आणि हिमोग्लोबिन कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे दिसल्यावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूतखडा कसा तयार होतो हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर लघवीतील कॅल्शियम, ऑक्सलेट, युरिक ॲसिड किंवा इतर क्षारांचे सूक्ष्म स्फटिक तयार होतात. हे स्फटिक हळूहळू मोठे होत जाऊन त्याचे रूपांतर मूतखड्यात होते. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे हा मूतखडा टाळण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आयुर्वेदामध्ये प्रतिबंधाला उपचारांपेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे रोज पुरेसे पाणी प्या. शक्य असल्यास उकळून थंड केलेले पाणी प्या. ताजे आणि संतुलित अन्न खा. जास्त मीठ आणि जंक फूड टाळा. नियमित व्यायाम करा. वेळेवर झोप घ्या. लघवी रोखून ठेवू नका. तसेच मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवा. आयुर्वेदामध्ये वाळा, चंदन, सुंठ, वावडिंग, मंजिष्ठा आणि अनंत यासारख्या वनस्पतींनी संस्करित केलेले पाणी हितकारक मानले जाते. मात्र कोणते औषध किंवा औषधी पाणी किती प्रमाणात घ्यावे यासाठी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शरीराला ताकद मिळवण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. मात्र ज्यांची किडनी व्यवस्थित कार्य करत नाही अशा रुग्णांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वैद्यकीय सल्ल्यानुसारच ठेवावे. स्वतःहून प्रथिने वाढवणे किंवा कमी करणे योग्य नाही. आयुर्वेदामध्ये मूत्रविकार आणि किडनीच्या तक्रारींसाठी औषधे, पंचकर्म, आहार
आणि जीवनशैलीचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. परंतु प्रत्येक रुग्णाची प्रकृती, आजाराचे कारण आणि तपासण्यांचे निष्कर्ष वेगळे असू शकतात. त्यामुळे स्वतःहून कोणतेही औषध घेऊ नये. शेवटी एवढे सांगू इच्छितो की किडनीचे आजार होऊ नयेत यासाठी आजपासूनच योग्य प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावा, संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या. आपल्या किडनीची काळजी घेणे म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य जपणे होय. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच आयुर्वेदिक आरोग्यविषयक माहितीकरता आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.